बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी जालन्यात बंजारा समाजाच्या तरुणाचं उपोषण सुरू आहे। आज त्यांच्या उपोषणाचा 5वा दिवस असून त्यांची प्रकृती देखील स्थिर नाही आहे। स्वतः उपोषण करते, थेट त्यांच्याशीच बोलूया। काय सांगाल, तुमचं उपोषण सुरू आहे, कुठल्या तुमच्या प्रमुख मागण्या आहेत? आमची प्रमुख मागणी एसटी आरक्षण संदर्भात आहे। जी लढाई ही आमची स्वातंत्र्यापासून चालू आहे। जेव्हा 19 जे आदिवासी बांधवांना जे एसटी आरक्षणमध्ये 7% आहे, त्यांच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आहे। आमचं एक सेपरेट रिझर्वेशन करा आणि त्याला कास्ट 2 यानी की बी असं वर्ग परवाना करा त्याला, जे की 1956 मध्ये जी की एक समिती नेमलेली, त्या समितीमध्ये आम्ही केंद्र शासनापर्यंत ते पूर्ण दिलेले आहे। आणि केंद्र शासनाला याच्या आधी पण आम्ही कितीतरी आंदोलने, उपोषण खूप प्रमाणात झालेले आहेत। काही लोकांचे यामध्ये बलिदान झालेले आहेत। सरकारकडून त्यांना कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत नाही आहे, कोणत्या पद्धतीनं काही ठोक पुरावा किंवा ठोक नियोजन काही घेतलेलं नाही त्याबद्दल। आणि सरकार असं एवढं निर्लज्जपणा कसा झाला आहे की इथं मला 5 दिवस झाले, 5 दिवस तुम्ही सरकारने यांना काही अशी खाली प्रशासनाला यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना काही अशी शपथविधी दिलेली आहे का? जिथं बंजारा समाजाचं उपोषण असेल तिथं तुमचे कर्मचारी जाऊ नका म्हणून असं सांगितलेलं आहे का? हे सरकार एवढं कसं बिनडोक व्हायला दिवसेंदिवस? तीव्र आंदोलन होईल एखाद वेळेस। जे तुम्ही हे करताय गव्हर्नमेंट सरकार, हे चुकीचं आहे। तुम्ही या मला सांगा, आता माणसाची तर राहिली नाही आहे। कमीत कमी जी हिंदू धर्मामध्ये आपली गाई ही पवित्र मानतोय आपण, ज्या गाईला ताप आली 2 दिवसापूर्वी, त्या गाईचं तापसाठी मी तुमच्याकडे निवेदन दिलेले नाहीत ऑलरेडी। केंद्र शासनापर्यंत माझे निवेदन पोहोचलेले आहेत। आणखीन कोणता अंत पाहता माझ्या समाजाचा तुम्ही? माझ्या समाजाची एकतर तुम्ही दिशाभूल केलेली आहे। एसटी आरक्षणची तुम्ही समिती चालू आहे तुमची। 1950 पासून कितीक योद्धे तुमच्या समोर गेलेले आहेत, यामध्ये किती संघर्ष योद्धा गेलेत आमचे। आता आणखीन कोणता अंत पाहता तुम्ही? हा पुकार माझा शेवटचा आहे। माझ्या बंजारा बांधवांना पण माझा हा शेवटचा पुकार आहे की ही लढाई आपली समाज बांधवांना निवेदन दिलेले मी केंद्र शासनाला की याच्या माध्यमातून की आपण दिल्लीला येता 28 सप्टेंबरला येत आहे आणि माझा बांधव पूर्ण तिथं उपस्थिती राहील। आणि नाही तर यामध्ये केंद्र शासनाने जर तात्काळ माझी ही भूमिका जी घेतलेली आहे, आमरण उपोषण जालना येथे चालू आहे, ही भूमिका जर त्यांनी पूर्णतः मान्य केली नाही तर 28 सप्टेंबरला दिल्ली येथे आमरण उपोषण आणि माझं अंतत्याग म्हणजे माझी स्वतःचं आत्मदहन करणार आहे मी तिथं। जी की बाबा लकीशाह बंजारा यांची दिल्ली येथे संसद भवन आहे, तिथं त्याच्या समोर माझी मला दफन 28 तारखेला इथून जाणार आहे का 28ला दिल्लीला पोहोचणार आहे? 28 सप्टेंबरला दिल्लीला बसणार उपोषणला, असं केंद्र शासनाने मी निवेदन दिलेलं आहे। नक्कीच हे होते बंजारा समाजाचे उपोषण करते। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासह बंजारा समाजाला आदिवासीच्या सवलती तत्काळ लागू कराव्या या मागणीसाठी त्यांचं उपोषण सुरू आहे। आज उपोषणाचा 5वा दिवस असून सरकारकडून कुठलीही दखल घेतली जात नसल्यामुळे त्यांनी आक्रमक पवित्रा देखील घेतलेला आहे। 28 सप्टेंबर रोजी थेट दिल्लीत जाऊन त्यांनी उपोषणाचा इशारा देखील दिला आहे। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।